गीता अध्याय 16 श्लोक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकारम अनुस्वाराचा म, बलन अनुस्वाराचा न, दर्पं दवर आघात अनुस्वाराचा ङ, कख गघ ङ मधला ङ म्हणायचा. कामं पुन्हा अनुस्वाराचा ङ म्हणायचा. क्रोधै अनुस्वाराचा ञ, च संश्रिताः. मामात्म दोन्ही मा पूर्ण म्हणायचे, मग त आणि मग म. मामात्म परदेहेषु प्रद्विषंतो. शूवर आघात घेऊन पुढचा प्र जोडून म्हणायचा. प्रवर पण आघात येतो. प्रद्विषंतोऽभ्यसूयकाः. तो वाढवायचा आहे, अवग्रहावर आघात घ्यायचा आहे. तोभ्यसूयकाः, अभ्यसूयकाः असा उच्चार ऐकू येईल, तो बरोबर आहे. सुदीर्घ आहे, त्याचा उच्चार पण छान होईल असं बघा. मामात्मपरदेहेषु प्रद्विषंतोऽभ्यसूयकाः. दोन ठिकाणी पोटफोड्या श आहे, त्याचा उच्चार पण छान ऐकू येऊ देत. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः. 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 मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः. मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. संधी विग्रह. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः. माम् आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तः अभ्यसूयकाः. अहंकारम म्हणजे अहंकाराने स्वतःच्या देहाकडून केलेल्या कामाचा अभिमान बाळगणे याला अहंकार म्हणतात. बलम म्हणजे बल किंवा शक्ती. दर्पम म्हणजे घमेंड. कामम म्हणजे कामना. क्रोधम म्हणजे क्रोध. च म्हणजे आणि. संश्रिताः म्हणजे आश्रय घेणारे. च म्हणजे आणि. माम म्हणजे मला. आत्मपरदेहेषु म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या देहात असणाऱ्या. हा सामासिक शब्द आहे. आत्मनः देहः आत्मदेहः षष्ठी तत्पुरुष समास. परेषां देहः परदेहः षष्ठी तत्पुरुष समास. आत्मदेहः च परदेहाः च आत्मपरदेहाः इतरेतर द्वंद्व समास. प्रद्विषन्तः म्हणजे प्रकर्षाने द्वेष करणारे.
अभ्यसूयकाः म्हणजे दुसऱ्याची असूया करणारे किंवा दुसऱ्याची निंदा करणारे. अन्वय अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं संश्रिताः च अभ्यसूयकाः आत्मपरदेहेषु मां प्रद्विषन्तः. अहंकार, बल, घमेंड, कामना, क्रोध इत्यादींचा आश्रय घेणारे आणि दुसऱ्याची निंदा करणारे, असूया करणारे, आपल्या शरीरातील आणि दुसऱ्याच्या शरीरातील माझा म्हणजेच जो परमात्मा त्या व्यक्तीच्या देहात पण राहतो आणि दुसऱ्याच्याही देहात राहतो अशा त्या परमात्म्याचा द्वेष करणारे असतात हे अध्यारूत आहे, ते आपण घ्यायचं तिथे. या श्लोकामध्ये भगवंतांनी आसुरी वृत्तीच्या लोकांची अजून काही लक्षणं सांगितलेली आहेत. अहंकार, आपल्या देहाकडनं जे जे केलं जातं त्या सगळ्या गोष्टीचा अहंकार धरणे, मी केलं आणि मग त्याचं फळही मलाच मिळालं पाहिजे, त्याचं क्रेडिटही मलाच मिळालं पाहिजे, ही जी वृत्ती आहे त्याला अहंकार म्हणतात. कुणी कुणी बोलून दाखवतात, कुणी कुणी बोलवून दाखवत नाहीत, पण अहंकार हा अत्यंत सूक्ष्म असतो. मी म्हणजे देह आहे आणि माझ्या देहाकडून जे जे कर्म झालेलं आहे त्याचा मान किंवा त्याचं फल मलाच मिळालं पाहिजे, ही जी वृत्ती आहे तिला अहंकार वृत्ती म्हणतात. आणि असे अहंकारी बल म्हणजे स्वतःचं बळ सगळीकडे वापरणारे, दर्प म्हणजे अत्यंत घमेंडी. कित्येक वेळा असं दिसतं की आसुरी लोकांमध्ये कुठलाही सद्गुण नसतो किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना चांगलं म्हणावं असं काहीही नसतं, तरीसुद्धा त्यांना कुणी नावं ठेवली किंवा त्यांना कुणी विरोध केला तर त्यांना ते आवडत नाही, कारण ते अत्यंत घमेंडी असतात. जे आहे, मी जसा आहे, अज्ञानी असू दे, दुबळा असू दे, कसाही असू दे, तरीसुद्धा मला कुणी नावं ठेवायची नाही, ही जी वृत्ती आहे ही आसुरी वृत्ती आहे. त्यानंतर कामम, ह्या लोकांना अत्यंतिक कामना असतात. एक कामना पूर्ण झाली की दुसरी तिथे उत्पन्न झालेलीच असते. अगदी मृत्यू जरी समोर येऊन ठेपला तरी सुद्धा यांच्या कामना काही संपत नाहीत. अत्यंत कामी असणं हे सुद्धा आसुरी वृत्तीचं लक्षण आहे. क्रोध, जरा कुठे मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की ती सहन करता न येणे, छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा आदळआपट करणे किंवा दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारे हिंसक वृत्तीने वागणे. हिंसा ही आधी मनात निर्माण होते आणि मग प्रत्यक्ष कृतीत येते. अक्रोध किंवा अहिंसा हे दैवी गुण सांगितलेलं आहे, पण हे आसुरी लोक असतात ते अत्यंत क्रोधी असतात. छोट्या छोट्या गोष्टीवरनं सुद्धा खूप मोठा कोप ते प्रकट करतात. ह्या सगळ्यांचा आश्रय घेतात. खरं तर हे सगळे दुर्गुण आहेत. अहंकार, बल, दर्प, काम आणि क्रोध हे सगळे विकार आहेत. ह्या विकारांमुळे मनुष्याची बुद्धी चालेनाशी होते. आपण काय करतोय, काय करायला नको याचा विवेक ह्या विकारांमुळे बुद्धीच्या ठिकाणी राहत नाहीत. पण आसुरी लोक ह्याच दुर्गुणांचा आश्रय घेतात आणि काय करतात, दुसऱ्याची नेहमी निंदा करतात. दुसऱ्यामध्ये काय वाईट आहे हेच आधी शोधतात आणि मग तेच सगळ्यांना सांगत सुटतात किंवा दुसऱ्याकडे जे काही चांगलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असूया असते आणि त्यामुळे अशा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीची ते निंदा करतात, असूया करतात. जेव्हा आपण दुसऱ्याची निंदा करतो, दुसऱ्याला वाईट म्हणतो, तेव्हा स्वतःला आधी खूप
त्रास होतो. कारण आपण आधी स्वतःला कमी लेखत असतो, की माझ्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे आणि मी मात्र कमी आहे, असं आधी आपल्याला वाटतं आणि त्याच्यातून असूया निर्माण होते. असूया जेव्हा आपण दुसऱ्याची करतो किंवा दुसऱ्याची निंदा करतो, हे एक महापाप सांगितलेलं आहे बरं का आपल्या शास्त्रांनी. कधीही कुणाची निंदा करूही नये आणि ऐकूही नये. पण आसुरी वृत्तीच्या लोकांना दुसऱ्याची निंदा करायला खूप आवडतं आणि दुसऱ्याची निंदा ऐकायलाही खूप आवडतं. आणि जेव्हा ते असं करतात तेव्हा ते प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मरूपाने राहणाऱ्या परमेश्वराचा द्वेष करत असतात. अशा असुरी लोकांना स्वतःचे दुर्गुण दिसत नाहीत असं नाही, पण त्यांना ते मान्य करायचे नसतात आणि मग स्वतःच्या दुर्गुणांना लपवण्यासाठी दुसरा कसा कमी प्रतीचा आहे हे सांगत सुटणं हे दुसऱ्याचाही द्वेष करणं आहे आणि स्वतःतल्या परमात्म्याला सुद्धा कमी लेखणं आहे. आपण 13व्या अध्यायात बघितलेलं आहे की जो ज्ञानी असतो तो न हिनस्ती आत्मना आत्मानम, स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि दुसऱ्यालाही कमी लेखू नये. असं करणं म्हणजे दुसऱ्याचा आदर करणं, स्वतःचाही आदर करणं हे दैवी गुणांमध्ये येतं. तर दुसऱ्यातल्या परमात्म्याचाही द्वेष करणं आणि स्वतःतल्याही दुर्गुणांचा द्वेष करणं किंवा स्वतःचाही द्वेष करणं, कळत असून सुद्धा स्वतःतले दुर्गुण काढण्याचा प्रयत्न न करणं हे स्वतःशी शत्रुत्व करणं झालं. अशा स्वतःशी केलेल्या शत्रुत्वामुळे ते स्वतःतल्या परमात्म्यालाही दुखावत असतात आणि दुसऱ्याची निंदा केल्यामुळे दुसऱ्यातल्या परमात्म्याला सुद्धा ते दुखावत असतात किंवा द्वेष करत असतात. अशा लोकांबद्दल पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, क्रूर आणि नराधम. अशा क्रूर आणि नराधम लोकांना भगवंत काय शासन करतो ते पुढच्या श्लोकामध्ये बघूया. आत्ता आपण आसुरी वृत्तीचं वर्णन ऐकलं. आता भक्तोत्तम किंवा भगवत भक्त कसा असतो हे याच श्लोकातील शब्दांच्या विरुद्ध शब्दांनी आपण समजून घेऊया. भक्त जो असतो तो निरहंकार असतो. जे केलं आहे ते भगवंताने माझ्याकडनं करून घेतलं आहे असा त्याचा भाव असतो. अंगामध्ये बल असलं तरी ते क्षमेसाठी वापरतो. बलाचा दुरुपयोग करत नाही. तो कधीही घमेंड करत नाही. तो नेहमी नम्र असतो. कामनापूर्ती होऊन सुद्धा क्रोधच उत्पन्न होणार हे माहीत असल्यामुळे कामनांचा पूर्णपणे त्यांनी त्याग केलेला असतो. क्रोध बाह्यतः दुसऱ्याचं भलं होण्यासाठी प्रकट करतो, पण त्या क्रोधाने स्वतःचं हृदय कधीही तो जाळत नाही. क्रोध उत्पन्न होता उपयोगी नाही, तेवढ्या पुरता आणला पाहिजे आणि लगेच काढूनही टाकला पाहिजे. क्रोध पूर्णपणे नाहीसा होणं शक्यच नाही. मनुष्य आहे तोपर्यंत क्रोध येणारच, पण तो क्रोध चांगल्यासाठी आणायचा आहे आणि आतून क्रोध येता उपयोगी नाही हे भक्तोत्तमाला माहिती असतं आणि तो सद्गुणांचा आश्रय घेतो, दुर्गुणांचा आश्रय घेत नाही. भगवंताचा आश्रय घेतो, दुर्गुणांचा किंवा आसुरी संपत्तीचा आश्रय घेत नाही. भक्तोत्तम असतो तो कुणाचीही निंदा करत नाही, कुणाचीही असूया करत नाही. स्वतःमध्ये असलेल्या परमात्म्याला आणि दुसऱ्यामध्ये असलेल्या परमात्म्याला स्तुतीच्या द्वारे किंवा सत्कार्याच्या द्वारे संतुष्ट करण्याचा प्रयत्न भक्तोत्तम नेहमी करत असतो. आणि भक्तोत्तमाचं एक उत्तम लक्षण म्हणजे तो कोणाचाही द्वेष करत नाही. प्रत्येकामध्ये परमात्मा आहे हे जाणून
सर्वांमध्ये स्थित असलेल्या परमात्म्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तो कोणाचाही द्वेष करत नाही. अगदी दुर्वृत्तीच्या लोकांचाही द्वेष करत नाही. त्यांना सत्प्रवृत्त करण्याचा तो प्रयत्न करतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. हरि ओम तत्सत्.